आज आपण कवठापासून बनवलेलं एक सरबत पाहणार आहोत. हे कवठ पिकलेलं आहे पहा आणि पारंपरिक पद्धतीने हे सरबत आपण इथं बनवलेलं आहे. गुळाची गोडी आणि कवठाची खास चव आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे हे पारंपरिक पेय नक्की करून पहा. चला तर आपण वेळ न दवडता रेसिपीला आता इथं सुरुवात करणार आहोत. यासाठी आपल्याला एक पिकलेलं असं कवठ लागणार आहे पहा. कवठ इथं आपल्याला घेतलेलं आहे, आपण ते फोडून घेतलेलं आहे. फोडलंय पहा आपण कवट अशा पद्धतीने हे लहान-मोठे असे हे मिळतात. हे तसं छोटंच आहे, पण आपल्याला सरबतासाठी एवढं पुरेसं आहे. अजून एक फोडते मी, कारण कवट छोटे आहेत पहा. मोठं जर एक असेल तर एकामध्ये 2 ग्लास साधारणपणे सरबत होऊ शकतं. असं हे फोडलंय पहा आपण आणि हे आता याच्यामध्ये आपण आता गूळ टाकणार आहोत. आता गूळ किती टाकायचा याला काही असं विशिष्ट प्रमाण नाहीये पहा. आपण याच्यातला जो मगज आहे तो इथं काढून घेऊ वाटीमध्ये अगोदर. मग आता गूळ किती टाकायचं हे त्या कवठाच्या गोडीवर अवलंबून आहे पहा. फार पिकलेलं जर असेल कवठ तर कमी गूळ लागणार आहे आणि थोडंसं अर्धवट जर पिकलेलं असेल तर मग तुम्हाला जास्त गूळ लागेल. म्हणजे गूळ किती टाकायचं हे तुमच्या गोडीवर आणि कवठाच्या आंबटपणावर इथं अवलंबून आहे. इथं गूळ मी किसून घेतलेला आहे पहा पलीकडे ताटात दिसतोय तुम्हाला आणि कवठातला सगळा मगज इथं काढून घ्यायचा आहे पहा. आता हे मिक्सरला का नाही फिरवायचं? तर याच्यामध्ये बिया असतात पहा आणि मग त्या बिया पण त्याच्यामध्ये अशा बारीक होऊन येतात आणि मग त्याच्यामुळे सरबत चांगलं नाही लागणार पहा. असं जाड-जाड बी आपल्याला इथं काढून टाकायचं आहे. म्हणून याला हातानेच चुरगळायचं आहे. हे इथं लक्षात घ्यायचं आहे पहा. चमच्यानी पण हे चुरगळलं जाणार नाही नीटनेटकं. त्याचा मगज इथं निघणार नाही. त्याच्यामुळे आता हे गूळ टाकून घ्यायचं आणि हाताने त्याचं कुस्करून घ्यायचं आहे अक्षरशः. कुस्करून घेतल्याशिवाय त्याचं बी जे आहे ते आणि तो त्याचा आंबटपणा असा एकत्र येणार नाही पहा. नंतर आपण याच्यामध्ये असं थंडगार असं पाणी टाकणार आहेत आणि मग ते असं गाळून घेणार आहेत पहा. 2 ग्लास एवढ्यामध्ये पद्धतशीर आपलं कवठाचं सरबत होणार आहे. अतिशय पारंपरिक आणि जिभेला चव देणारे आणि शरीराला थंडावा देणारं असं हे सरबत जरूर करून पहा. आता आपण हे बाटलीतलं जे पाणी आहे ते थंड पाणी आहे पहा एकदम. थंड पाण्यामध्ये आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे. कुस्करून घ्यायचं आहे ते बी, गूळ आणि त्याचा जो मगज आहे तो. नंतर आपल्या अजून आपण पाणी टाकणार आहेत. आपल्याला 2 ग्लास भरवायचे आहेत. 2 ग्लास पद्धतशीर होतात पण काही नाही अडचण येत. जास्त जर सरबत बनवायचं असेल तर तुम्हाला जास्त कवट लागणार आहे. आता आपण हे चाळणीने गाळून घेणार आहेत पहा. तुम्ही रुमालाचा वापर करून पण गाळू शकता. पण चाळणीमुळं कसे थोडे फायबर पण खाली येतात. तसं रुमालाने जर गाळलं तर एकदम पाणी येतं खाली मग. आपल्याला थोडे फायबर पण हवे आहेत. म्हणून आपण हे चाळणीने इथे गाळून घेतलंय. असं पिळून घ्यायचंय पहा जाडसर जो भाग आहे. मुठीने दाबून आपण पिळून घेणार आहेत. छान गळालंय पहा सरबत. खाली पाणी त्याचं आंबट गोड असं पाणी आहे पहा. अतिशय चवीला सुरेख लागतं एकदम गावरान चव. तुम्ही याचा जेली पण करू शकता पहा नाहीतर त्या मगजामध्ये जो आहे कवठाचा मग त्याच्यामध्ये गूळ घालूनही तुम्ही खाऊ शकता. पण काहीतरी वेगळी चव म्हणून तुम्ही सरबत पिऊ शकता. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय पहा गार पाणी टाकलंय आपण. हे 2 ग्लास सरबत झालंय आपलं तयार. आता आपण याच्यामध्ये ना काळं मीठ टाकणार आहेत पहा. काळ्या मिठाने अतिशय त्याला सुंदर चव येते आणि काळं मीठ शरीरासाठी पण आपल्या चांगलं असतं. त्यामुळे काळं मीठ टाकायचे. तुम्हाला जर हवं असेल अजून तुम्ही लिंबू पण पिळू शकता पहा त्याच्यामध्ये. पण ओरिजिनल जी चव आहे ना कवठाची ती जर हवी असेल तर मग लिंबू नाही पिळलं तरी चालेल. पण आवडत असेल तुम्हाला तर पिळू शकता तुम्ही. आंबटपणा वाढतो, पुन्हा गूळ टाकावा लागतो. त्याच्यापेक्षा अस्सल चवीचं कवठाचं सरबत आपल्याला प्यायचं आहे पहा. बर्फाचे खडे बुडाला एक-एक टाकून घेऊ आपण अगोदर. हे सरबत थंडच छान लागतं पहा. आता ओतून घेऊ आपण सरबत. एकदम मस्त दिसायलाच किती छान दिसतंय बघा. तितकंच ते गोड पण आहे चवीला.
पहा एकदा केलं तर तुम्ही सारखं-सारखं हे कवठाचं सरबत करणार आहात. दिसायला सुंदर, चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठीही चांगलं. आता याच्यामध्ये आपण गार्निशसाठी थोडे पुदिन्याची पानं पण टाकणार आहे. आपण अजून एक बर्फाचा खडा टाकणार आहेत पहा. त्याच्यामुळे थंडपणा आणि ते सरबत छान लागतं. आता पुदिन्याची पानं टाकू आपण. पुदिन्याची पानंही शरीरासाठी चांगली असतात, थंड असतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि हे थंडगार सरबत नक्की एकदा करून बघा. शेतकऱ्याकडे कौट खेडेगावामध्ये मिळतात पहा आणि ऐन वेळेला लिंबू पण मिळत नाही. त्याच्यापेक्षा असं जर सरबत करून जर दिलं आलेल्या लोकांना आणि घरातही आपण करून पिलं, तर आपल्या आरोग्याला पण चांगलं आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसात लिंब कमी मिळतात. खेडेगावात काही सुविधा नसतात पहा. असं सरबत तुम्ही करू शकता. धन्यवाद.